मी कमलेश. मी नोकरी करतो. मला नोकरी करून 2 वर्ष झाले होते. माझ्या समोर एक वहिनी राहायची. दिसायला सुंदर. ती माझ्या घरी यायची पण खूप कमी. मला तिच्यासोबत बोलणे आवडायचे, पण कधी ती वेळ आलीच नाही की मी तिच्यासोबत मनमोकळ्यापणाने बोलणार. मी तिच्याकडे पाहत होतो हे तिला माहित होते, पण ती कधी बोलायची नाही. असंच आमचे सुरू असायचे. मी सकाळी ब्रश करताना ती मला दिसायची आणि मी ऑफिसला जाताना कधी कधी दिसायची. तेव्हा मी तिच्याकडे बघायचो. ती दिसली की आम्ही एकमेकांकडे पाहून हसायचो. तिचं नवरा हा जास्त वेळ बाहेरच असायचं. त्याचे काम जास्त शहराबाहेर राहत होते. मला ती आवडायची, पण मी कधी तिला सांगू शकत नव्हतो. ती पण माझ्याकडे पाहायची, पण तिच्या मनात काय आहे हे मला काही समजले नव्हते. आणि एक दिवस माझे ट्रान्सफर झाले. मला 6 महिन्यासाठी बाहेर जावे लागले. मी थोडा नाराज पण होतो, कारण मला आता वहिनी दिसणार नव्हती. पण काही उपाय पण नव्हता. मी जात असताना ती मला दिसली. तिने मला विचारले कुठे जात आहे. मी सांगितले माझे ट्रान्सफर झाले आहे, त्यामुळे मी दुसऱ्या शहरात जात आहे. तिचा चेहरा पडला होता, पण तिने तो दाखवला नाही आणि हसून बाय केले. तिच्या चेहऱ्यावरून मला वाटले तिच्या पण मनात काहीतरी आहे, पण ती पण माझ्यासारखी सांगू शकली नाही. आता मी दुसऱ्या शहरात पोहोचलो. मला तिची आठवण यायची, पण माझ्याकडे तिचा नंबर नव्हता. तसेच आता माझे लक्ष कामात जास्त असल्याने मला आता आठवण कमी येत होती. पण मी पूर्णपणे तिला विसरत नव्हतो. ज्या दिवशी मला सुट्टी राहिली त्या दिवशी तिची जास्त आठवण यायची. मला तिथे काम जास्त होते, तसेच कामात 6 महिने कसे निघून गेले कळलेच नाही. नंतर मी आपल्या घरी आलो आणि त्या रात्री जेवण करून झोपलो. सकाळी जेव्हा मी ब्रश करत होतो तेव्हा अचानक मला वहिनी दिसल्या. त्या दिसल्या बरोबर इशारा करून विचारू लागली केव्हा आला म्हणून. मी पण इशाराने सांगितले काल आलो म्हणून. खूप महिन्यानंतर वहिनी दिसल्याने मला पण आनंद झाला. मग मी बाहेर जात होतो तर वहिनी बाहेरच होत्या. तर त्या बोलू लागल्या कसे गेले दिवस आणि वगैरे. मी म्हणालो मला घरची खूप आठवण येत होती आणि तुमची पण. ती म्हणाली माझी का बर. तर मी म्हणालो ब्रश करताना तुम्ही दिसत नव्हत्या म्हणून ना. यावर ती हसली आणि म्हणाली हो माहित आहे मला ब्रश करताना तुला मला पाहायची सवय आहे म्हणून. मी त्या शहरातून खूप काही आणले होते. संध्याकाळी मी ते घेऊन वहिनीच्या घरी गेलो आणि वहिनीला म्हणालो मी तुमच्यासाठी काही वस्तू आणल्या आहेत. त्या वस्तू पाहून वहिनी खूप खुश झाल्या. त्या दिवशी आम्ही खूप गोष्टी केल्या आणि त्याच दिवशी मला वहिनीने नंबर दिला. आता मला जेव्हा वाटेल तेव्हा तिला कॉल करायचो आणि मनमोकळेपणाने बोलत होते. आता आमचे मन जुळू लागले होते. एक दिवस वहिनी मला म्हणाली ये कधी जेवण करायला घरी. त्यानंतर वहिनीला कुठे जायचं असेल तर वहिनी मला घेऊन जात असे आणि बराच वेळ गप्पा मारायचो. आता आम्ही जवळ येत होतो. वहिनी मला म्हणाली तू जसे माझ्यासोबत गप्पा मारतो, मनमोकळापणाने संवाद करतो, तसा माझा नवरा नाही करत. तो नुसता बाहेर असतो. काम करायचं, पण बायकोकडे लक्ष पण द्यायला हवं ना. मी म्हणालो मी तर देतो ना लक्ष. मला समजते तुझ्या भावना. ती माझ्याकडे पाहू लागली. कदाचित तिला पण समजले होते माझे बोलणे. त्या दिवशी आम्ही खूप काही बोललो आणि तिच्या मनात जेवढ्या गोष्टी साठवून ठेवल्या होत्या त्या तिने मला सांगितल्या. असेच आमचे सुरू होते. आता आम्ही रोज बोलायचं. एक दिवस वहिनी म्हणाली उद्या ये जेवण करायला घरी. मी ठीक आहे बोललो. त्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो. घरी कोणीच नव्हतं. मी म्हणालो तुझा नवरा कुठे गेला. तर ती म्हणाली त्यांना 2 दिवसाची बाहेर जावे लागले, तर ते आजच सकाळी गेले. मला तर आनंदच वाटत होता. तिने माझ्यासाठी जेवण आणले. मी तिला पाहिलं, घास भरून दिला. तिचा चेहरा पाहण्यासारखा होता. आता आमचे जेवण झाले. मी बसून होतो. ती माझ्या जवळ येऊन बसली. मी तिच्याकडे पाहत होतो. ती मला म्हणाली मला कधी बघितले नाही का. मी म्हणालो किती प्रेम तू आपल्या मनात लपवून ठेवले आहे. आता तिचा चेहरा हा पाहण्यासारखा झाला होता. मला तिच्या चेहऱ्यावर आतुरता दिसत होती. मला तर ती खूप हवी वाटत होती. मी आता तिला आपल्या जवळ. आता आम्ही त्या सहवासात रमत गेलो. तिचा तर आता प्रतिसाद खूप वाढला होता. जणू तिला खूप दिवसांनी हा सहवास लाभला होता. आमच्या शरीरात थरथरता वाढली होती
आणि त्यात आम्ही पूर्णपणे जुळून गेलो होतो आणि काही क्षणाने याचे शेवट झाले. त्यानंतर आम्ही खूप जवळीक झालो होतो आणि एकमेकांना आपले सुख आणि दुःख वाटू लागलो.